नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना माफी नाही. आई वडिलांनी आम्हाला रक्ताचं पाणी करून आम्हाला शिकवलं आहे. आमच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना आम्ही कधीही माफ करणार नाही, असा इशारा विद्यार्थ्यांनी येथील आंदोलनावेळी दिला. नीट पेपरफुटी प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी. विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्याची जबाबदारी सरकारने घ्यावी, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या. दिल्लीतील अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा व जंतर मंतर येथे आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ ईश्वरपूर येथे सर्व विद्यार्थी संघटना, पुरोगामी संघटनांसह समविचारी पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीनं पंचायत समितीपासून तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सकाळी 10:30 पंचायत समिती परिसरातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. मोर्चा शहरातील झरीनाका, आझाद चौक, गांधी चौक, यल्लम्मा चौक या मार्गे तहसील कार्यालय परिसरात आला. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी संघर्ष करून रस्त्यावर उतरावे लागणे ही लोकशाहीसाठी शोकांतिका आहे. एका परीक्षेचेही पारदर्शक नियोजन करता येत नसेल तर सरकारने त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. बंदोबस्तासाठी पोलीस उभा करण्याऐवजी विद्यार्थ्यांशी चर्चा करा. अच्छे दिन आणतो म्हणणाऱ्या लबाड केंद्र सरकारने आता सच्चे दिन तरी आणावेत.